आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर। मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि सर्वप्रथम भारतीय स्वतंत्रता दिनाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या आणि गोपाल काल्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने। सुभाषित असा आहे, यथा धेनु सहस्त्रेषु वत्सो गच्छति मातरम तथा यच्च कृतं कर्मम कर्तारम अनुगच्छति। म्हणजे जसं हजारो गायी असले तरी वासरू जे आहे ते बरोबर आपल्या आईकडे जाऊन थांबतं, तसंच आपण जे कर्म करतो ते आपला पाठलाग करत आपल्या मागे येतच असतं। तर बरोबर म्हणून आपल्याला सत्कर्म आयुष्यात करत राहायचे असतात। आणि आजचा जो विषय आहे तो याच्याशी निगडित आहे। आज स्वतंत्रता दिवस देखील आहे आणि भारत सर्वात तरुण असा जगाच्या पाठीवरचा देश आहे। तर युवांशी निगडित असा आजचा आपला विषय आहे। पाहूया आजचा आपला विषय काय। आजचा आपला विषय आहे जागतिक युवा पंधरवडा। या विषयी जो आपण विशेष कार्यक्रम करत आहोत त्याचा हा भाग 1 आहे। आणि जागतिक युवा पंधरवडा जो आपण 12 ते 25 ऑगस्ट साजरा करतोय, तर त्याविषयी हा विशेष कार्यक्रम आपण प्रस्तुत करत आहोत। आणि या विषयावर मार्गदर्शन करायला महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण जे मंडळ आहे त्याचे नियंत्रण संस्थेचे जे सहसंचालक आणि उपसंचालिका म्हणजेच डॉक्टर राहुल जाधव आणि श्रीमती रोशनी कदम मॅडम आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर। नमस्कार मॅडम, स्वागत आहे कार्यक्रमात। मित्रांनो, सरांचा आणि मॅडमचा तुमच्याशी परिचय करून देतो। सुरुवात करूया डॉक्टर राहुल जाधव यांच्याकडून। आपण सहसंचालक आहात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था वडाळा मुंबई येथे। शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर सरांनी MBBS नंतर पुढे MD केलंय फॉरेन्सिक मेडिसिन म्हणजेच न्याय वैद्यकशास्त्र या विषयात। आणि सरांनी 2001 रोजी सेवेला प्रारंभ केला आणि वैद्यकीय अधिकारी म्हणून सरांनी वेंगुर्ला आणि दोडामार्ग सिंधुदुर्ग येथे आपली सेवा दिली। तसेच तालुका आरोग्य अधिकारी म्हणून देखील सरांनी सेवा दिली। पुढे सरांनी जे समूह रुग्णालयात जे शवविच्छेदन केंद्र आहे मुंबईचं तिथे शवविच्छेदन अधिकारी म्हणजेच पोस्टमॉर्टम सर्जन म्हणून देखील आपली सेवा दिली। 2022ला सरांनी वैद्यकीय अधीक्षक म्हणून देखील खर्डी शहापूर येथे आपली सेवा दिली। आणि 2024 सालापासून सर आपली सेवा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेला देत आहेत। मूलभूत सेवा या विभागात सर सहसंचालक या पदावर आपली सेवा देत आहेत। अभिनंदन सर, पुन्हा एकदा स्वागत करतो। रोशनी मॅडमचा परिचय तुमच्याशी करून देतो। श्रीमती रोशनी कदम मॅडम, आपण उपसंचालिका आहात महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था वडाळा मुंबई येथे। आपण IEC म्हणजेच इन्फॉर्मेशन एज्युकेशन कम्युनिकेशन म्हणजेच माहिती शिक्षण आणि संवाद या विभागात आणि मुख्य प्रवाहात समावेश म्हणजेच मेन स्ट्रीमिंग विभागाचे जे आहेत आपण जबाबदारी सांभाळत आहात। आपल्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर मॅडमनी पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे सामाजिक कार्यात, यात हे शिक्षण घेतलेलं आहे। पुढे मॅडमच्या गाठीशी जवळजवळ 15 वर्षाहून अधिक असा अनुभव आहे सामाजिक क्षेत्रात कार्याचा। स्पेशली मॅडमना किशोरवयीन जो गट आहे आणि HIV प्रतिबंधन क्षेत्रात कार्य करण्याची विशेष आवड आहे, विशेष रुची आहे। आणि समाजातील वंचित आणि संवेदनशील समुदायासोबत काम करत मॅडमनी जनजागृती केलेली आहे, समावेश आणि सशक्तीकरणासाठी सक्रिय सहभाग घेतलेला आहे आणि आपलं योगदान दिलेलं आहे। तर जे आपले बहुगुणी असे दोन्ही आपले आजचे पाहुणे आहेत, तर त्यांच्याकडून जास्तीत जास्त आपल्याला माहिती घ्यायची आजच्या महत्त्वपूर्ण विषयावर। तर शिवस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्री गणेश करूया। सर, तुमच्यापासून सुरुवात करतो। आजचा विषय HIV शी निगडित आहे, तर कृपया आम्हाला HIV म्हणजे नक्की काय, त्याचं फुल फॉर्म काय आहे इथपासून आपण सुरुवात करूया। काय सांगणार सर? HIV हा एक विषाणू आहे। त्याला आपण आपल्या
मेडिकल लँग्वेजमध्ये ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस असं म्हणतो. आणि हा जेव्हा एखाद्या माणसाला होतो त्याचं रूपांतर पुढे मग एड्स ह्या आजारामध्ये होतं. आणि मग एड्स विषयी पण आम्ही ऐकतो, मग एड्स आणि HIV याच्यामध्ये काय फरक आहे किंवा एड्स म्हणजे काय? HIV झाल्यानंतर रुग्णांनी जर स्वतःकडे दुर्लक्ष केलं आणि जर औषधोपचार घेतला नाही तर त्याचा हळूहळू रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती कमी व्हायला सुरुवात होते आणि जे सर्वसामान्य माणसांना जे आजार होतात आणि ते लगेच बरे होतात अशा HIV बाधितांना जेव्हा हे आजार आपोआप व्हायला सुरुवात होतात आणि तो एक समूह असतो, म्हणजे वेगवेगळे आजार त्याला होतात. TB सारखे आजार असतील किंवा कॅपोसीसारखा नावाचे जे आजार आहेत आणि बुरशीजन्य आजार असतील, असे सर्व आजार एकत्रित होऊन ह्या रुग्णाला परत एड्स नावाचा जो सिंड्रोम आहे त्याला आपण ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम असं म्हणतो. आणि रोशनी मॅडम तुमच्याकडे वळतो. HIV विषयी आता आपण ऐकलं, तर HIVचा संसर्ग कसा होतो कृपया ते आम्हाला सांगा. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की संसर्ग कसा होतो. एकतर HIV हा संसर्गजन्य आजार नाही आहे, हा फक्त 4च कारणामुळे होतो. HIV संक्रमित व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवल्याने HIV होऊ शकतो. दुसरं कारण जे आहे HIV संक्रमित व्यक्तीचं रक्त चढवल्याने होऊ शकतो. तिसरं कारण आहे HIV संक्रमित सुई किंवा सिरिंजचा वापर केल्याने HIV होऊ शकतो. आणि चौथं कारण आहे HIV संक्रमित मातेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला होऊ शकतो. मी अधोरेखित करते इथे की होऊ शकतो, होईलच असं नाही, पण हीच 4 कारणाच्या व्यतिरिक्त कोणतंही वेगळं कारण नाही आहे. आणि डॉक्टर राहुल कृपया मला सांगा की जो एड्सशी निगडीत कार्यक्रम आहे त्याचा उद्दिष्ट काय आहे, त्याचा हेतू काय आहे, त्याविषयी आम्हाला सांगा. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण प्रोग्राम हा आपण आता 2021 ते 2026 पर्यंत महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत. त्याचं मूळतः ध्येय असं आहे की वार्षिक जे नवीन रुग्ण आहेत HIV बाधितांची जी संख्या आहे ती आपल्याला 80% पेक्षा कमी करायची आहे. त्याचसोबत एड्स आजाराने जे मृत्यू पावतात त्यांची सुद्धा संख्या आपल्याला 80% कमी करायची आहे. त्याच्यानंतर तिसरं ध्येय आपलं आहे की गरोदर मातेपासून जे बाळाला होणारा जो HIV आणि सिफिलिस असे जे आजार आहेत ह्याच्यापासून बचाव करायचा आहे. त्याच्यानंतर गुप्तरोग जे आहेत आणि त्याच्याबाबत उपचार घेणे आणि सर्वांगीण त्याच्याबद्दल माहिती देणे आणि उपचारांची गुणवत्ता वाढवणे हाही एक आपलं ध्येय आहे. आणि त्याच्यानंतर HIV आणि एड्स बाधित जे रुग्ण असतात त्यांच्या बाबतीत होणारे जे कलंक आहेत किंवा भेदभाव आहे हा आपल्याला कमी करायचा आहे, 10% पेक्षा कमी करायचा आहे. सर, आणि युवकांमध्ये HIV म्हणा किंवा एड्सचं प्रमाण किंवा ही समस्या जी आहे ती का वाढत आहे किंवा त्यामागचं कारणं काय आहेत त्याविषयी? यामध्ये जर आपण बघायला गेलं तर जो HIV बाधित होणाऱ्यांची जी संख्या आहे तो जर वयोगट बघायला गेला आपण तर तो 15 ते 29 वयोगट आहे. म्हणजे हा फ्रुटफुल जो आपण वयोगट म्हणतो असा वयोगट आहे, ज्याच्यामध्ये वयाच्या 16व्या वर्षानंतर जे मुलं शरीरामध्ये बदल होतात किंवा एक त्यांच्यामध्ये अहंभाव येतो. सोबतच जे आपले सोशल मीडिया ॲप्स आहेत, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, सोबतच एड्स आणि HIV बद्दल माहिती नसणं, पूर्णपणे माहिती नसणं हा एक ह्याच्यामध्ये कारण आहे. बरं. आणि सर, टक्केवारीकडे किंवा आकडेवारीकडे जाऊया. आणि देशामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये सध्या काय परिस्थिती आहे किंवा कशी आकडेवारी आहे त्याविषयी आम्हाला सांगा. भारतामध्ये बघायला गेलं तर अंदाजे 24 लाखाच्या आसपास HIV बाधितांची संख्या आहे आणि महाराष्ट्रामध्ये सद्यस्थितीत 2,46,000 इतके HIV बाधित आपल्याकडे उपचार घेणारे लोकांची संख्या आहे. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून भारतामध्ये 3 राज्य खूप पुढे आहेत ज्याच्यामध्ये HIV रुग्णांची संख्या जास्त आहे. तो आहे महाराष्ट्र आहे, आंध्र प्रदेश आहे आणि कर्नाटक आहे. तर नक्कीच चिंतादायक बाब आहे की देशामध्ये हा आजार जो आहे त्रास बाहेर गेला पाहिजे. तर त्याविषयी काय करता येईल हे पण जाणून घेऊया. सर, आम्हाला HIV बरा होऊ शकतो का, आधी तिथपासून आपण सुरुवात करूया. त्याविषयी कृपया आम्हाला मार्गदर्शन करा. तसं बघायला गेलं तर HIV वरती अजूनही कोणतंही औषध पूर्णपणे बरा करेल असं कोणतंही औषध नाही आहे. परंतु जर जे
अँटी रेट्रोव्हायरल थेरपी आपल्याकडे आता सर्व दवाखान्यामध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये मिळते. ते जर व्यवस्थित घेतली रुग्णांनी तर रुग्णाचं वय हे खूप प्रमाणात आपण वाढलेलं बघतो. आमच्याकडे असेही पेशंट आहेत की 80 वर्ष 90 वर्ष ट्रीटमेंट घेत आहेत आणि ते आधी जिवंत आहेत आणि ते व्यवस्थित आयुष्य जगत आहेत. तर आणि या सर ART तुम्ही म्हटला अँटी रेट्रोव्हायरल थेरपी किंवा अजून कुठल्या सुविधा किंवा उपचार आहेत त्याविषयी आम्हाला सांगा. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमध्ये आपण सर्वांगीण HIV बाबतीमध्ये जे मी ध्येय सांगितलं त्यानुसार आपलं कामकाज चालतं. त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याकडे 487 जे एकात्मिक सल्ला आणि तपासणी केंद्र आहेत. पूर्ण जिल्हा लेवलला ग्रामीण रुग्णालय असतील, उपजिल्हा रुग्णालय असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, या ठिकाणी आपण HIVची टेस्टिंग करतो. आणि ती टेस्ट केल्यानंतर 4 प्रकारचे टेस्ट आपण करतो. पहिली एक टेस्ट त्या माणसाला संशयित म्हणून पकडून जर तो पॉझिटिव्ह आला तर त्याच्या पुढच्या आपण 3 टेस्ट ज्या कन्फर्मेटरी टेस्ट असतात त्या आपण ICTCला ज्या एकात्मिक सल्ला आणि तपासणी केंद्र आहेत तिथं करतो. जर एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला तर तो रुग्ण पुढं आपण ART सेंटरला रेफर करतो, जेणेकरून त्याला तिथे औषधोपचार चालू करता येईल. तिथे गेल्यानंतर त्या रुग्णाचं आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये आपण त्याचं काउन्सिलिंग करतो, म्हणजे सल्ला देणे, त्याचं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवणं. तपासणी पूर्वी पण करतो, तपासणी झाल्यानंतरही करतो. सोबतच जेव्हा तो रुग्ण ART सेंटरला पोहोचतो तिथंही त्याचं आपण काउन्सिलिंग करतो. आणि जेव्हा त्याला उपचार सुरू करतात त्याच्यानंतर आपण विषाणूची संख्या त्याच्या रक्तामध्ये किती प्रमाणात आहे त्यानुसार त्याची ART ट्रीटमेंट जी आहे ती चालू करतो. सोबतच त्याला आपण मानसोपचार तज्ज्ञांची जर गरज लागली तर तीही आपण देतो. सोबत त्याला बाकीच्या ज्या सेवा लागतील त्याही आपण सरकारी रुग्णालयामध्ये आपण देतो. सर ARTची जी ट्रीटमेंट आहे ती कमी दरामध्ये किंवा त्याच्या निगडीत काही योजना वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगितलं तरी चालेल, त्याविषयी काही सांगता येईल? किंवा या बाबतीमध्ये ARTचे जे औषधोपचार आहेत ते पूर्णपणे सरकारी रुग्णालयामध्ये मोफत आपण देतो. म्हणजे रुग्ण तपासणीला आल्यापासून ते पूर्ण तो जिवंत असेपर्यंत आपण त्याला सर्व सेवा ह्या मोफत देतो. मित्रांनो, लक्ष देण्यासाठी आणि माहिती असण्याची गोष्ट आहे की ARTची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये जी आहे, संस्थांमध्ये जी आहे ती विनामूल्य आहे, विनाशुल्क आहे. तर कोणाला आपण मार्गदर्शन करू शकतो. मॅडम, रोशनी मॅडम तुमच्याकडे वळतो आणि हा HIV त्रास संसर्ग होऊच नये, कोणालाच होऊ नये तर अशी आपण इच्छा करतो. पण या रोखण्यासाठी काय यंत्रणा किंवा कोणती यंत्रणा सज्ज आहे किंवा कशी रोखता येईल प्रसार, त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. भारत सरकारच्या आधिपत्याखाली राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था देशपातळीवरती कार्यरत आहे, ज्यामध्ये प्रतिबंध, उपचार आणि नियंत्रण यासाठी आपण काम करतो. आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या आधिपत्याखाली संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था कार्यरत आहेत. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था कार्यरत आहे. त्याचबरोबर मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था महाराष्ट्राच्या 34 जिल्ह्यामध्ये काम करतात आणि मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था ही मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये कार्यरत आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था 34 जिल्ह्याला सेवा देत आहे आणि मुंबई आणि उपनगरात मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था देते. महत्त्वपूर्ण माहिती आहे. आणि डॉक्टर राहुल तुमच्याकडे वळतो. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि आरोग्य विभागाकडून अजून कुठल्या सुविधा दिल्या जातात किंवा कुठल्या सुविधा उपलब्ध असतात त्याविषयी देखील आम्हाला सांगा. जसं मी सांगितलं मगाशीच की आपल्याकडे एकात्मिक सल्ला आणि तपासणी केंद्र आहेत. महाराष्ट्रामध्ये 487 ठिकाणी आपण ICTC केंद्र आहेत. विविध जे मोठे रुग्णालय आहेत, जिल्हा रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असतील, या ठिकाणी ICTC सेंटर्स आहेत. सोबतच आपल्याकडे FICTC नावाचा जो प्रकार आहे की जिथे संशयित रुग्ण आल्यानंतर त्याची प्राथमिक तपासणी केली जाते. असे आपल्याकडे 4058 केंद्र आहेत ज्याच्यामध्ये आपण HIVची तपासणी करतो. सोबतच आपल्याकडे ART सेंटर्स आहेत. महाराष्ट्रामध्ये एकूण 86 ART सेंटर्स उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये आपण रुग्णांना मोफत सर्व उपचार दिले जातात. सोबतच आपल्याकडे व्हायरल लोड टेस्टिंग लॅब्स आहेत. 10 व्हायरल लोड लॅब टेस्ट आहेत. विविध ज्या रिजनल लॅब्स आहेत तिथे आहेत आणि आपली
अपेक्स लॅब आहे नारी, तिथेही आपण व्हायरल लोडच्या त्या तपासण्या करतो. ह्याच सोबत आपल्याकडे 138 जे अशासकीय संस्था आहेत, ज्याला आपण NGO म्हणतो, आणि 21 लिंक वर्कर स्कीम आहेत आणि 2 OST आहेत. अशा प्रकारे आपण अगदी गाव पातळीवरती वाड्यावरतीपर्यंत आपलं काम चाललेलं आहे. सोबतच 226 ह्या लिंक ART सेंटर्स आहेत की जे दूरवरती रुग्ण राहतात, त्यांना शहरापर्यंत यायला लागू नये म्हणून अशाही 226 आपण लिंक ART सेंटर्स उघडलेले आहेत, जिथं जाऊन रुग्ण आपले जे मेडिसिन आहे ते कलेक्ट करू शकतो आणि घेऊ शकतो. सोबतच 11 प्रादेशिक ठिकाणी आपण ART प्लस सेंटर्स चालू केलेले आहेत की जिथे अजून स्टाफ आहे, जिथे स्टाफ नर्स असतील किंवा डॉक्टर्स असतील, फार्मासिस्ट असतील, असे लोक आपल्याला स्पेशालिस्ट जे ART बाबतीत रुग्णांची कुठलीही गैरसोय होऊ नये असे आपण तयार केलेले आहेत. सोबतच लैंगिक आजारांच्या संदर्भामध्ये आपल्याकडे जिल्हा लेवलवरती DSRC आहेत, ज्या 53 ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये आज कार्यरत आहेत की जिथे जे लैंगिक आजार होतात त्यांची ट्रीटमेंट होणं, तेही आपण मोफतरित्या त्यांची तपासणी करतो आणि त्यांचा औषधोपचार करतो. डॉक्टर राहुल आणि रोशनी मॅडम आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती देत आहेत. जागतिक युवा पंधरवडा आहे आणि HIV AIDS सारख्या महत्त्वपूर्ण विषयावर आपली चर्चा सुरू आहे. तुर्तास वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज चर्चा सुरू आहे जागतिक युवा पंधरवडा या दिनाविषयी. आणि आज आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे जे सहसंचालक आहेत डॉक्टर राहुल जाधव आणि उपसंचालिका श्रीमती रोशनी कदम आपल्यासोबत आहेत. सुरुवात मॅडम करूया आता. तर कायदे काय आहेत याविषयी, एड्सविषयी किंवा HIV बाधित व्यक्तीसाठी, कृपया त्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करा. HIV जर म्हटलं की लोकांच्या भुवया उंचवतात आणि त्याच्याबरोबर समाजामध्ये कलंक आणि भेदभाव हा होतच असतो. तर त्या संदर्भात एक कायदा आहे जो भारताचा आपला HIV आणि एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा 2017 असा कायद्याचं नाव आहे. हा जो कायदा आहे भारतामध्ये 10 सप्टेंबर 2018 रोजी पूर्ण भारतात लागू झाला. महाराष्ट्र सरकारने जो राजपत्रित 28 नोव्हेंबर 2022 रोजी केला. या कायद्यामध्ये HIV संक्रमित व्यक्तींना मानव अधिकार आणि घटनात्मक जे हक्क आहेत त्याचं संरक्षण देतो. म्हणजे या कायद्याअंतर्गत एखाद्या व्यक्तीबरोबर नोकरीच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, शिक्षण, मालमत्तेमध्ये कुठच्याही बाबतीत कलंक किंवा भेदभाव झाला तर आपल्याला यामध्ये त्यांना 3 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो किंवा 1 लाखापर्यंत दंडही होऊ शकतो किंवा दोन्ही होऊ शकतो. बरं. आणि मॅडम काही हेल्पलाईन अस्तित्वात आहे का, म्हणजे ज्यांना समजा मार्गदर्शन हवं असेल तर कोणाशी बोलायचं असेल तर हेल्पलाईन विषयी कृपया आम्हाला सांगा ना. आपली एक राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन नंबर आहे 1097 ही एक टोल फ्री हेल्पलाईन आहे. त्याचबरोबर नॅको एड्स ॲप म्हणून आहे जे तुम्ही डाउनलोड करून त्यावरती आपण पूर्ण सविस्तर माहिती घेऊ शकता. आणि डॉक्टर राहुल तुमच्याकडे वळतो की युवकांनी HIV न व्हावा यासाठी कुठली काळजी घेतली पाहिजे त्याविषयी कृपया आम्हाला मार्गदर्शन करा. युवकांमध्ये आपण मगाशीच बोललो की 15 ते 29 वयोगट हा खूप महत्त्वाचा वयोगट आज आम्हाला दिसून येतो आहे की ज्याच्यामध्ये युवकांमध्ये एक अहंभाव असतो की बाबा आपल्याला काय होतंय आणि आपल्याला HIV एड्स होणारच नाही. आणि त्या ह्याच्यामुळे सर्व काही युवा जे आहेत ते प्रोटेक्शन न घेता असुरक्षित लैंगिक संबंध ठेवतात. मग ते फिमेल सेक्स वर्कर्स बरोबर असो किंवा मेल असतील किंवा ट्रान्सजेंडर बरोबर असतील, हे आपल्याला आजकाल दिसून येत आहे. त्याच्यामध्ये सर्वांना एकच सांगणं राहील की लैंगिक संबंध जरी ठेवायचे असतील तर पूर्ण कंडोमचा वापर करावा, जेणेकरून पॉझिटिव्ह व्यक्तीकडून आपल्याला तो रोग होणार नाही किंवा HIVचं संक्रमण होणार नाही. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपण वारंवार बघतो, बातम्यामध्ये बघतो की जे इंजेक्टेबल ड्रग्स घेतात लोक आणि हे समूहामध्ये घेतात. म्हणजे एकाची निडल दुसराही वापरतो, तिसराही वापरतो
अशा व्यक्तीमध्ये सुद्धा HIV जे ट्रान्सफर होण्याचं प्रमाण आहे तेही आपल्याला दिसून येत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ब्लड ट्रान्सफ्युजन आपण जेव्हा घेतो कोणाकडून ते आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की शासनाने अधिकृत केलेल्या ज्या ब्लड बँक आहेत त्यांच्याकडूनच ब्लड घेण्यात यावं, जिथे सर्व ब्लड जेव्हा आपण डोनेशनमधून कलेक्ट केलं जातं त्या शासकीय ब्लड बँकामधून हे रक्त सगळं तपासणी केलं जातं आणि जर HIV संक्रमित एखादं जर ब्लड डोनेशन झालं असेल तर ते रक्त तात्काळ डिस्कार्ड केलं जातं, जेणेकरून ते दुसऱ्या सुदृढ व्यक्तीला ते रक्त दिलं जाऊ नये. आणि नशा आणि व्यसनापासून दूर राहणं, कारण बऱ्याचदा असं आढळून आलेलं आहे की नशा केल्यानंतर एक कॉन्फिडन्स येतो युवकांमध्ये आणि त्या कॉन्फिडन्समध्ये हे असुरक्षित लैंगिक संबंध असतील किंवा नशा करणारे असतील हे याच्यापासून HIVचं जी संक्रमण होतं त्याच्यामध्ये वाढ होते. तर ह्या गोष्टीपासून आपण सांभाळून राहणं खूप गरजेचं आहे. व्यसनापासून दूर राहायचं आहे, कारण व्यसनातून असुरक्षित लैंगिक संबंध होऊ शकतात आणि त्याच्यातून पुढे HIV, एड्स सारखे घातक जे आहेत आजार पण होऊ शकतात. डॉक्टर साहेब, मॅडम, यावरणार आपल्याला फोन आलेला आहे, निपाणीहून फोन आलेला आहे. शिवानंद वसेदार यांचा फोन आहे, तर पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार शिवानंद दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार साहेब. माझा प्रश्न असा आहे, सध्याची युवा पिढी जी आहेत ते देशसेवा म्हणा किंवा समाजसेवा अशी त्यांनी केली पाहिजे आणि त्याचप्रमाणे आता व्यसनमुक्ती आंदोलन वगैरे असे भरपूर प्रॉब्लेम असतात, ते सगळं त्यांनी जनजागृती करण्यासाठी युवा पिढीने कशा प्रकारे पुढाकार घेतली पाहिजे जेणेकरून त्यांनी पुढे जाऊन कसे बदल होईल देशासाठी वगैरे काहीतरी करून दाखवतील. मग त्या युवा पिढीने तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारे नियोजन केले पाहिजे साहेब, असा माझा प्रश्न आहे. बघा, धन्यवाद, फारच छान. खूप चांगला शिवानंद दादांनी खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे. आपण बघतो आहे की आता जो 15वाडा आपला चालू आहे राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने आपण शाळांमध्ये जाऊन कॉलेजमध्ये जाऊन आपल्याकडे रेड रिबन क्लब्स आहेत, तिथे आपण HIV बद्दल असतील किंवा लैंगिक शिक्षणाबद्दल जी माहिती आहे ते आपण कॉलेजमध्ये शिक्षकांना पण दिलेली आहे, जेणेकरून आणि जे विद्यार्थी आहेत, शिकणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा समूह केलेले आहेत आपण, जेणेकरून ही जी इन्फॉर्मेशन आहे, जी बरोबर इन्फॉर्मेशन आहे, ही एकदम हायस्कूलला जाणाऱ्या किंवा छोट्या मुलांपर्यंत सुद्धा ही पोचणं खूप गरजेचं आहे की HIV कशामार्फत होतो, कसा होतो, त्याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे. जर आपला संबंध असा कुठे आलेलाच असेल तर आपण कुठं नक्की जायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ट्रीटमेंट कशी घेतली पाहिजे. आज आपण बघतो की भेदभाव आणि कलंक ह्या ज्या गोष्टी आहेत की आपण विचार करतो की एखाद्या व्यक्तीला जर HIV झाला तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे समाजाचा तो एक बदललेला दिसून येतो. पण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे की हा संसर्गजन्य रोग नाही आहे, हा एक सर्वसाधारण रोगासारखाच रोग आहे, फक्त याच्यामध्ये पूर्ण आजार बरा होत नाही आहे, पण आपण त्याची लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे आपण त्याचं वय खूप वर्षापर्यंत वाढवू शकतो, सर्वसाधारण माणसाप्रमाणे तो जगू शकतो. ह्याच्यासाठी युवकांनी खूप प्रमाणात पुढे येणं गरजेचं आहे. मग आपले जे यूट्यूबर्स असतील किंवा सोशल मीडियाचे काही लोक असतील, आपल्याला माहिती आहे की TV असेल, रेडिओ असेल, बऱ्याच ठिकाणी रुग्णालयामध्ये सुद्धा याची माहिती दिली जाते. तर ह्याप्रमाणे आता युवकांनी पुढाकार घेऊन ह्या आजाराबद्दल जर आपण हा थांबवला नाही तर उद्या ह्याचा त्रास आपल्याच सोसायटीला होणार आहे, समाजाला होणार आहे. त्याच्यामुळे बचाव हा एकच उपाय ह्या आजारामध्ये आहे. तर युवकांसाठी हाच एक आधार राहील की आपण जितकी जास्त माहिती घेऊ आणि जितकी जास्त पॉझिटिव्ह माहिती घेऊन आपल्या समाजामध्ये ही चांगली देऊ, त्याचनुसार समाज बदलणार आहे आणि आपण या आजारापासून लांब राहू. फारच छान सरांनी सोप्या शब्दात सांगितलं की समाज माध्यमाचा जो आहे आपण वापर करून प्रचार प्रसार आणि जनजागृती घडवू शकतो. रोशनी मॅडम, तुम्ही काय भर घालणार या उत्तरामध्ये किंवा या प्रश्नामध्ये? सध्या वापरते जे आपले युवक आहेत ते जर बघाल तुम्ही की सोशल मीडियाचा जास्त वापर केला जातो आणि ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जर आपण अचूक माहिती लोकांपर्यंत पोहोचवली तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा होईल. आणि जसं सांगतो की माहिती शिक्षण संवाद, माहिती घेणं, ज्ञान घेणं आणि संवाद साधणं, ते काही गोष्टी असं लपून ठेवल्याने त्याचा म्हणजे
अति हे होऊ शकतो. त्यामुळे आपण त्याची माहिती जी आहे योग्य माहिती घेऊन ती इतरांना देऊन संवाद साधला तर यावरती आपल्याला नियंत्रण करता येईल. फारच छान. डॉक्टर साहेब तुमच्याकडे वळतो की HIV निदान कसं करतात याविषयी देखील आम्हाला सांगा, जेणेकरून सगळ्यांना जनजागृती होईल. कसं निदान? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे 4 प्रकारच्या टेस्ट ह्या HIV तपासणी आणि पॉझिटिव्ह येण्यासाठी आपल्याला केले जातात. पहिली एक रॅपिड टेस्ट असते, ती बोटातून रक्त घेऊन ती रॅपिड टेस्ट केली जाते. त्याच्यामध्ये जर रुग्ण एखादा पॉझिटिव्ह आला तर बाकीच्या 3 ज्या टेस्ट आहेत ICTC सेंटर्स जे आपले आहेत तिथं ह्या केल्या जातात. त्याच्यामध्ये ELISA टेस्ट असते, त्याच्यानंतर PCR टेस्ट असते आणि त्याच्यानंतर इम्युनो जे इन्फ्लुएन्स आहेत, तर ह्या प्रकारच्या टेस्ट आहेत. ह्या टेस्ट आपण करतो आणि त्या 3 टेस्ट जेव्हा पॉझिटिव्ह येतात तेव्हाच आपण त्या रुग्णाला HIV पॉझिटिव्ह म्हणून समजतो. जर एखादी टेस्ट जरी त्याची कमी जास्त झाली किंवा चुकीची आली तरी आपण रिपीट टेस्ट करतो, जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही आणि रुग्णाला चुकीचा रिपोर्ट मिळणार नाही. बरोबर. महत्त्वपूर्ण अशी माहिती सरांनी आपल्याला दिलेली आहे आणि रोशनी मॅडमचं सामाजिक क्षेत्रात पण योगदान आहे, सक्रिय सहभाग असतो. तर समाजाचा दृष्टिकोन मॅडम कसा असावा HIV ग्रस्त म्हणा किंवा एड्स ग्रस्त जो रुग्ण असतो त्याच्याकडे पाहण्याचा, त्याविषयी आम्हाला सांगा. समाज त्यांच्याकडे एक त्यांच्याबरोबर भेदभाव करतच असतो. म्हणजे आज आपल्याकडे ही 1097 मार्फत काही केसेस येतात, तर त्यांच्याबरोबर भेदभाव करणं हे खूप चुकीचं आहे. कारण की जे आपली घटना आहे त्या घटनेचा आपला मानवाधिकार आहे की प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. सो म्हणून भेदभाव करणं खूप चुकीचं आहे. त्यांना प्रेम, आधार, योग्य माहिती आणि आपलेपणाची खूप गरज आहे. त्यांच्याशी पाठीशी उभं राहून आपल्याला खंबीर उभं राहिलं पाहिजे आणि त्यांनाही मुख्य प्रवाहात आपल्याला आणता आलं पाहिजे. आणि मग युवकांसाठी कुठल्या शासकीय योजना वगैरे आहेत किंवा काय सुविधा आहेत त्याच्याविषयी काय सांगणार? युवकांसाठी म्हणजे आपल्या ज्या सर्व, जसं मगाशी सरांनी सांगितलं की सर्व तपासणी केंद्र जे आहेत, जिल्हा आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आपल्या ICTC आहेत, सल्लागार केंद्र आहेत, ERT उपचार आहेत. शाळा आणि कॉलेजमध्ये आपण HIV लैंगिक शिक्षणामार्फत आपण अवेअरनेस करतो. मगाशी सरांनी नमूद केलं होतं की रेड रिबन क्लब्स आहेत. रेड रिबन क्लब्स हे महाविद्यालयामध्ये आहेत, ज्यामध्ये आता सध्या महाराष्ट्रामध्ये 932 रेड रिबन क्लब्स आहेत. त्यांच्यामार्फत आपण जनजागृतीपर कार्यक्रम करतो. म्हणजे HIV काय आहे ते त्यांना अवेअर करून मग त्यांच्यामार्फत आपण पथनाट्य असू दे, फ्लॅशमॉब असू दे किंवा स्पर्धा असू दे, रॅली असू दे, यामार्फत आपण त्यांच्यामार्फत आपण उपक्रम करतो. त्याचबरोबर शाळेतले जे आहेत 8वी 9वी 11वीचे जे विद्यार्थी आहेत, तर आपण शालेय शिक्षकांचं आपण प्रशिक्षण घेतो की HIV बद्दलची माहिती जी आहे ती त्यांना देऊन मग शालेय शिक्षक जे आहेत ते शाळेतल्या मुलांबरोबर त्यांच्याबद्दल अवेअरनेस करतात आणि त्यांच्याबरोबर आपण काही कॉम्पिटिशन घेतो. आत्ताच आपलं 10 तारखेला एक स्टेट लेवल कॉम्पिटिशन झालं होतं, क्विज कॉम्पिटिशन. त्यामध्ये 34 जिल्ह्यातल्या व्यक्तीला सगळ्या जिल्ह्यांनी सहभागी घेतलेला होता. सो असे आपण क्विज कॉम्पिटिशन वगैरे घेतो, वेगळे स्पर्धा घेतो, ज्याच्यातून आपण हे अवेअरनेस आणि माहिती, योग्य माहिती आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आणि युवकांमध्ये अजून काय करता येईल की त्यांचा सक्रिय सहभाग होईल आणि जागरूकता पण वाढेल एड्स विषयी, HIV विषयी काय करता येईल? शाळा कॉलेजमध्ये आपण जनजागृतीपर कार्यक्रम आपण राबवतोच. तर युवकांनी त्यामध्ये जर आपलं योगदान दिलं किंवा आपला थोडासा वेळ दिला तर अजून ही माहिती एक से भले दो, दो से भले चार आपण म्हणतो ना, तर ते एक होईल. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था जी आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून तर अवेअरनेस करतच आहे. तर आपणही त्या माध्यमातून आपल्याही सोशल मीडियाचा आपण भाग झाला तर बरं होईल. त्याचबरोबर रेडिओ, TV, नाटक, पथनाट्य, कलापथक जे आहेत आपले, भारुड असू दे किंवा वासुदेव आहेत, ह्या माध्यमातून आपण अवेअरनेस करतोच आहोत आणि NGOच्या मार्फत आपण अवेअरनेस करतो. तर त्यामध्येही आपला सहभाग असेल तर एक उत्तम राहील. फारच छान. खेड्यापाड्यामध्ये पण जनजागृती झाली पाहिजे HIV आणि एड्स विषयी, लैंगिक शिक्षणाविषयी. डॉक्टर साहेब, मॅडम, या वळणावर आपल्याला फोन आलेला आहे. महाराष्ट्राचे जे सांस्कृतिक केंद्र आहे पुण्याहून फोन आहे. मंगल आपटे यांचा फोन आहे. नमस्कार मंगलताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार. मला असं प्रश्न विचारायचा की जे एड्स झालेले जे पुरुष लोक आहेत किंवा कोणी असेल तर मग त्यांची काळजी कशी घेतली जाते? आणि म्हणजे घरात भीतीचं वातावरण असतं आणि तर मग भीतीचं वातावरण झाल्यानंतर मग त्यांना ते भेटून देतात का? आणि मग त्यांचा आहार आणि त्यांची मानसिक तयारी कशी असते ज्यांना झालंय त्यांना एड्स? नमस्कार ताई.
सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी मगाशीच सांगितले की एड्स किंवा HIV हा संसर्गजन्य नाही आहे किंवा एकमेकांचा हात लागून जसा कोविड पसरत होता तसा हा HIV नाही आहे. हा 4च कारणं आहेत की ज्याच्यामुळे HIV होण्याचे चान्सेस असतात. जर HIV जर एखाद्या व्यक्तीला झाला तर आणि जर त्यांनी व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर तो सर्वसामान्य माणूस जीवन जगू शकतो, ज्याच्यामध्ये कोणताही अडथळा त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी येऊ शकत नाही. सोबतच आपण जी ट्रीटमेंट देतो त्याला, जे आपले ART सेंटर आहेत, त्याच्यामध्ये आपण त्याचं मानसिक स्वास्थ्य जसं आपण बघतो तसंच त्याच्या आहाराबद्दल सुद्धा आपण त्याला सूचना देतो की त्यांनी काय खाल्लं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कुठल्या गोष्टीपासून काळजी घेतली पाहिजे. ह्या सर्व गोष्टी आपण ART सेंटरला देतो. त्याच्यामुळे एक जर HIV पॉझिटिव्ह रुग्ण असेल आणि तो जर वेळेत आणि योग्य उपचार घेत असेल तर कोणत्याही प्रकारचा अडथळा त्या व्यक्तीला जगण्यामध्ये येत नाही. रोशनी मॅडम, तुम्ही काय सांगणार? यामध्ये आम्ही एक विशेष काळजी घेतो की आम्ही सर्व ही माहिती गोपनीय ठेवतो. बरं. कोणतेही समुपदेशन असू दे, कोणत्याही व्यक्तीचं नाव असू दे, हे सर्व माहिती आपण गोपनीय ठेवली जाते. आणि मित्रांनो, अशीच आपल्याला माहिती घ्यायची आणि असा तुमचा सक्रिय सहभाग आणि फोन करून तुमच्या मनातले तुम्ही प्रश्न आम्हाला विचारू शकतात. तंद मंडळी इथे आहेत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेची. तर या संधीचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे जागतिक युवा पंधरवडा, जो की 12 ऑगस्टपासून 25 ऑगस्टपर्यंत आपण साजरा करतो. आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था या संस्थेचे जे आहेत सहसंचालिक आणि सहसंचालिका मॅडम आपल्यासोबत आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. एड्स, HIV कसा त्याचा प्रसार रोखता येईल, जनजागृती देखील करत आहेत. तर सुरुवात करतो सरांकडून आता की भीतीच्या वातावरणाविषयी चर्चा झाली, तर युवक का नाकारतात जी HIV चाचणी आहे त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. सगळ्यात महत्त्वाचं आहे की HIV झालेल्या व्यक्तीवरती जो मानसिक दबाव असतो, हा दबाव सगळ्यात महत्त्वाचा ठरतो, जेणेकरून काही मुलं किंवा युवक हे ट्रीटमेंट घ्यायलाच येत नाहीत. दुसरी सगळ्यात महत्त्वाचं आहे की समाजामध्ये आपल्याला काय म्हणतील लोक, बदनामी होईल, हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यानंतर HIV झाल्याने काय होत नाही किंवा ट्रीटमेंट घेऊन पण काही फायदा होणार नाही, हा एक न्यूनगंड आहे की ज्याच्यामुळं लोक तपासणीला पण येत नाहीत आणि ट्रीटमेंट घ्यायलाही काही लोक टाळाटाळ करतात. त्याच्यासोबतच आपल्याला असं काही होणारच नाही हे एक त्यांच्या मनामध्ये भरलेलं असतं की आपण सुदृढ आहोत, आपल्याला काय होणार आहे, ही एक भावना असते. तर ही भीती आणि ही जी भावना आहेत ह्या जर दूर करायच्या असतील तर ह्या गोष्टीमध्ये जी तपासणी असते, ही तपासणी, त्याचे उपचार, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गोपनीयता ठेवणे ही खूप महत्त्वाची गरज आहे. आणि त्याच्यासोबतच पॉझिटिव्ह माइंडसेट करणं त्याचं रुग्णाचं की तुला काही होणार नाही आहे, आम्ही आहोत, किंवा घरच्यांचा सुद्धा सपोर्ट असणं, समाजाचा सपोर्ट असणं की ठीक आहे HIV झालेला आहे, सर्वसाधारण रोग आहे, गोळ्या व्यवस्थित घेतल्या तर काही होत नाही, बरीच वर्ष जगू शकतो माणूस. हे जेव्हा आपण त्या रुग्णावरती व्यवस्थित सांगू त्याला, तेव्हा ही जी भीती आहे ही भीती बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. रोशनी मॅडम, तुमच्याकडे वळतो की HIV आणि एड्सची माहिती आपल्याला कुठून मिळू शकते, युवकांना कुठून मिळू शकते, त्याविषयी आम्हाला सांगा. जसं मगाशी सांगितलं, जर तुम्हाला वैयक्तिक नाही जायचं असेल तर तुम्ही 1097 या हेल्पलाईनवरती तुम्ही फोन करू शकता. त्यानंतर सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये आपली ही माहिती उपलब्ध आहे. सरकारी केंद्रांमध्ये आपल्या ICTC सेंटर्स आहेत. नॅकोची वेबसाईट आहे, नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन, त्यांची एक वेबसाईटवरती आपल्याला माहिती मिळेल. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेची वेबसाईट आहे, जिथे अचूक माहिती मिळतील तुम्हाला या ज्या आहेत. त्याचबरोबर WHO, युनिसेफची वेबसाईट आहेत. आणि शाळा कॉलेजमध्ये आपण जनजागृतीवर कार्यक्रम करतोच, तर नक्कीच आमच्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी व्हा, तुम्हाला योग्य माहिती मिळेल. आणि युवक स्वतः काय करू शकतात सक्रिय सहभागासाठी? किंवा जसं आपले रेड रिबन क्लब्स आहेत त्यामध्ये ते जोडू शकतात. त्याचबरोबर जे शाळा बाह्य आहेत तर आपले नेहरू युवा केंद्र आहेत त्यांच्याबरोबरही आपण कार्यक्रम करतो.
तर त्या क्लबलाही आपण जोडून आपण ती अचूक माहिती आपण घेऊ शकतो. रक्तदान शिबिर आपण करतो, तर त्या शिबिरमध्ये आपण जोडू शकतो. जनजागृतीवर जे आपले रॅली होतात किंवा असे काही कॉम्पिटिशन होतात, आता आपलं रेड रन सुद्धा झालं होतं राज्यस्तरीयचं, तर त्यामध्ये तुम्ही जोडू शकता आणि तुम्ही अचूक माहिती किंवा सक्रिय सहभाग दाखवू शकता. आणि डॉक्टर राहुल तुमच्याकडे वळतो. मगाशी आपण असुरक्षित लैंगिक संबंधाविषयी बोललो, तर त्यावेळेला तुम्ही कंडोमचा वापर, निरोधचा वापराविषयी आम्हाला सांगितलं. तर निरोधचा वापर करणं का गरजेचं आहे, कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर HIV चा प्रसार रोखायचा असेल तर त्याला प्रतिबंध असणं खूप गरजेचं आहे. आपण कॉमनली म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्याचनुसार जर कंडोम जर आपण वापरला तर जे बॉडी फ्लुइड्स आहेत किंवा लेडीजमध्ये असतील किंवा पुरुषामध्ये असतील ते एकमेकांना ट्रान्सफर होण्याचं जे सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे ते आपण माध्यम थांबवतो आणि कंडोम वापरल्यामुळे एकमेकांना ते जात नाहीत, पोचत नाहीत. त्याच्यामुळे HIV चा प्रसार थांबतो. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की लैंगिक आजारसुद्धा ह्या कंडोम वापरण्यामुळं जसे सिफिलिस, गोनोरिया जे आजार आहेत, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शनमध्ये होणारे आजार जे आहेत हे सुद्धा बऱ्याच अंशी आपण कमी करू शकतो. असंही लक्षात आलेलं आहे की जो सिफिलिस आजार आहे तो ह्या मागच्या 5 वर्षामध्ये 5 ते 10% वाढलेला दिसून येतो आहे राज्यामध्ये. आणि सिफिलिस झाल्यामुळे जे जननेंद्रिय आहेत, स्त्रियांचे असतील किंवा पुरुषांचे असतील, त्याच्यामध्ये जे कट्स पडतात किंवा मग बॉडी फ्लुइड्सचा जो एकमेकांशी संबंध येतो त्याच्यामुळे HIV होण्याची जी शक्यता आहे ती कितीतरी पटीत वाढते. त्याच्यामुळे कंडोम हा एकमेव उपाय आहे की जेणेकरून HIV पासून प्रतिबंध होईल आणि सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन असतील, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन्स असतील याच्यापासून आपण वाचू शकतो. फारच छान, महत्त्वपूर्ण सरांनी मार्गदर्शन केलं. थोडक्यात आपल्याला असुरक्षित संबंध टाळले पाहिजेत, आपण विश्वसनीय व्यक्ती असलो पाहिजे आणि समजा असुरक्षित संबंध येण्याचा जर चान्स असेल तर कंडोमचा, निरोधचा वापर करणं आवश्यक आहे, जेणेकरून धोका, HIV एड्सचा धोका आपल्याला टाळता येईल, जे लैंगिक आजार आहे त्यापासून आपल्याला वाचता येईल. आणि पुढचा प्रश्न सर तुम्हाला असा आहे की एखादी HIV ग्रस्त व्यक्ती किंवा रुग्ण लग्न करू शकतं का, विवाह करू शकतो का, तर त्याविषयी कृपया आम्हाला मार्गदर्शन. हो, नक्कीच. ज्या रुग्णांमध्ये ॲडरन्स चांगला आहे, म्हणजे जे ARTची ट्रीटमेंट व्यवस्थित घेत आहेत आणि ज्यांचा विषाणूचा जो विषाणूची संख्या आहे रक्तामध्ये त्यांची तर ती आटोक्यात असेल, 1000 पेक्षा कमी असेल, तर अशा सर्व व्यक्ती ह्या लग्न करू शकतात. त्यांना होणारी जी मुलं आहेत ती सुद्धा आमच्याकडे आता जे व्यवस्थित ट्रीटमेंट घेणारे रुग्ण आहेत त्यांची मुलं आता आमच्याकडे निगेटिव्ह यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे सुदृढ बालक त्या कपलला जन्माला येते. मग नक्की लग्न करू शकतात आणि वैवाहिक जीवन पूर्ण जगू शकतात, नॉर्मल जगू शकतात. महत्त्वपूर्ण अशी माहिती डॉक्टर राहुल यांनी दिलेली आहे. डॉक्टर साहेब, मॅडम यावरणार पुण्याहून आपल्याला फोन आहे, अजित काळे यांचा फोन आहे. तर पाहूया प्रश्न काय. अजित दादा, स्वागत आहे कार्यक्रमात, कृपया आपला प्रश्न विचारा. हा सर, याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलं की HIV एक 4 कारणांमुळे असा पसरतो, म्हणजे एका व्यक्तीकडून दुसरीकडे असा, तर माझा असं विचार नाही की मुळात तो पहिल्या व्यक्तीलाच कशामुळे होतो, नेमकं काय कारण आहे? ह्याच्यामध्ये बरेच कारण आहेत. तर मी मगाशी सांगितलं की सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन एखाद्या व्यक्तीला असेल तर त्याच्यामध्ये HIV होण्याचं जे प्रमाण आहे हे वाढू शकतं. एखाद्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीचा जर विषाणूंची संख्या त्याच्या रक्तामध्ये जर जास्त प्रमाणात असेल तर तो ट्रान्सफर होण्यासाठी खूप महत्त्वाचा एक कारण ठरू शकतं की लवकर पसरू शकतो त्या व्यक्तीला. आणि रोशनी मॅडम, तुम्हाला काही उत्तरामध्ये भर या करायची आहे का? पुढे जाऊया आपण. पुढचा प्रश्न मॅडम तुमच्यासाठी असा आहे की HIV एड्स निगडीत बऱ्याचशा अफवा वगैरे पण असतात, ते कसं रोखू शकतो? उदाहरणार्थ एखादी सुई असेल आणि ती चुकून लागली आणि मग त्याच्या मनामध्ये येतं अरे, किंवा तिथे काही चिठ्ठी सापडली की तुम्ही आता HIV ग्रस्त झालेला आहात, किंवा अशा वेगवेगळे समाज माध्यमांमध्ये पण मेसेज असतात की मग चुकून लागते, एखादा इन्सिडंट्स होतो. तर मग ह्या अफवांपासून बचाव कसा करता येतो, तर त्याविषयी कृपया आम्हाला सांगा.
एकतर सत्य माहिती काय आहे ती आधी आपण स्वतः जाणून घेतली पाहिजे. जसं मगाशी जी माध्यमं सांगितली 1097 आहेत किंवा ज्या वेबसाईट सांगितल्या त्या माध्यमातून आपण जी काही अचूक माहिती आहे किंवा योग्य माहिती आहे ती जाणून घेतली पाहिजे. ती आपण एक समाज म्हणून एक नागरिक म्हणून आपण लोकांपर्यंत चुकीची माहिती नाही पसरवली पाहिजे. दुसरं म्हणजे सोशल मीडिया पोस्ट येतात किंवा अशा काही अफवा येतात त्या आपण खोडून टाकल्या गेल्या पाहिजेत. जसं मगाशी सांगितलं सरांनी की 4च कारण आहेत. ह्या 4 कारणाशिवाय व्यतिरिक्त इतर कोणत्या कारणामुळे हा HIV नाही होत. सुई सिरिंजमुळे HIV होतो, पण HIV हा विषाणू हा हवेत जगू शकतच नाही, हा मानवी शरीरातच जगतो. सो तो सुई वापरून गेल्यानंतर जे आहेत ह्या गोष्टी नाही, ह्याला खूप वेळ गेला सो तो राहू शकत नाही. तर ही जी माहिती आहे ही अचूक माहिती आपण जाणून घेतली पाहिजे. चुकीच्या माहिती ज्या आहेत त्या खोडून टाकल्या गेल्या पाहिजेत. सोशल मीडियावरती जर अशा कुठच्या चुकीच्या पोस्ट आल्या किंवा काही आलं तर तिथे आपण थांबवलं गेलं पाहिजे त्यांना. तिसरं रेडिओ माध्यमातून आपण TV माध्यमातून किंवा नाटकाच्या माध्यमातून आपण अवेअरनेस करत असतो तर तेही आपण बघितलं गेलं पाहिजे. आणि शाळा कॉलेजमध्ये आपल्याही स्तरावरती असे उपक्रम राबवले गेले पाहिजेत. फारच छान महत्त्वपूर्ण माहिती अशी डॉक्टर साहेबांनी आणि मॅडमनी दिली की HIV जो व्हायरस आहे तो हवेत जगू शकत नाही, त्याच्यामुळे निडल इंजुरी झाल्यावर लगेच दुसऱ्या कोणाला लागेल किंवा मध्ये बराच काळ झेलला तर तो हवेमध्ये जिवंत राहू शकत नाही. त्याच्यामुळे मनामध्ये भीती बाळगायची काही कारण नाही आणि भीती वाटलीच तर मॅडमनी जसा नंबर सांगितला 1097 महत्त्वपूर्ण नंबर आहे, तो आपण सेव्ह करू शकतो. तर तिथे आपल्याला योग्य मार्गदर्शन नक्कीच मिळेल. डॉक्टर साहेब तुमच्याकडे बोलतो आणि अजून कुठल्या मोहीम ज्या आहेत जे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने घेतलेल्या आहेत जनजागृतीसाठी किंवा त्याविषयी आम्हाला सांगा. मला सांगायला आनंद वाटतो की मागच्या वर्षी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था जी आहे त्यांनी एक कॅम्पेन मोहीम राबवली होती पूर्ण देशामध्ये. त्याला इंडेक्स टेस्टिंग असं नाव होतं की जे HIV सह जगणारे रुग्ण आहेत त्यांचे जे सेक्शुअल पार्टनर्स आहेत, अदर सेक्शुअल पार्टनर्स म्हणजे बायको व्यतिरिक्त किंवा नवऱ्या व्यतिरिक्त त्यांचे इतर कुणाशी जर लैंगिक संबंध असतील तर अशा लोकांना शोधणे आणि त्यांची तपासणी करून त्यांना उपचारावरती आणणे हा एक सगळ्यात महत्त्वाचा होता. आणि मला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्र राज्यांनी हा जो कार्यक्रम आहे हा 2016 पासूनच राज्यामध्ये राबवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जवळपास 5 ते 6 हजार रुग्ण आम्ही पुन्हा म्हणजे शोधलेले आहेत आणि त्यांना औषधोपचारावरती त्या रुग्णांना घेऊन आलेलो आहे. आणि ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. म्हणजे जर इथंच आम्ही थांबलेलो नाही आहे की जे नवीन रुग्ण येत आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आम्ही ही माहिती घेतो आहे की बाबा त्यांचे इतर कोणाशी लैंगिक संबंध आलेले आहेत, असुरक्षित लैंगिक संबंध आलेले आहेत, त्यांचे इतर कोण पार्टनर्स आहेत का त्यांना आम्ही शोधतो आहोत. आमच्या एजन्सीज ज्या आहेत त्याही शोधता आहेत. तर पूर्ण प्रयत्न आम्ही करतो आहोत. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे आपण बघतो की सुयाद्वारे जे HIV जे प्रमाण दिसत आहे काही ठिकाणी मेट्रोपॉलिटन सिटी आहेत, पुणे असेल, मुंबई असेल, नागपूरसारख्या, औरंगाबादसारख्या जे शहर आहेत त्याच्यामध्ये इंजेक्टेबल ड्रग युजर्स काही ठिकाणी आपल्याला सापडलेले आहेत की ज्याच्यामध्ये HIV प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आहे. त्याच अनुषंगाने आम्ही आता महाराष्ट्रामध्ये 3 जिल्ह्यामध्ये मुंबई, ठाणे असेल, पुणे असेल आणि नागपूर असेल अशा 3 ठिकाणी आम्ही जे इंटिग्रेटेड हेल्थ कॅम्प्स घेतो आहेत की जे असे इंजेक्टेबल ड्रग युजर्स आहेत त्यांना आपल्याला सिस्टीममध्ये आणायचं आहे आणि त्यांची पूर्ण तपासणी करतो आहोत आपण. म्हणजे जनरल हेल्थ कॅम्प्स जे असतात आपण ते तर करणारच आहोत, सोबतच आपण सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन जे असतील, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन्स असतील किंवा हिपॅटायटिस B सारखे जे आजार आहेत की जे रक्ताद्वारे किंवा पसरले जातात, हिपॅटायटिस B असेल, हिपॅटायटिस C असेल, ह्यासुद्धा आपण तपासणी करणार आहोत. सोबतच ज्या त्यांच्या गरजेच्या गोष्टी आहेत म्हणजे एखाद्याला ब्लड प्रेशरचा आजार असेल, डायबिटीसचा आजार असेल त्याचंसुद्धा आपण तिथे स्क्रीनिंग करून त्यांना स्पेशालिस्टची ट्रीटमेंट आपण ह्या 3 जिल्ह्यामध्ये पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण हे देणार आहोत. ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही हे कॅम्पेन चालू केलेलं आहे आणि सप्टेंबर 1 पासून हे राहिलेले जे 2 जिल्हे आहेत पुणे आणि नागपूर या ठिकाणी आपण चालू करणार आहोत.
फारच छान सरांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे की व्यसनं आपल्याला करायचीच नाही आहे आणि जर सुई वापरून जर कुठलं व्यसन असेल तर एकच सुई ती वापरायची नाही, नवीन सुई आपल्याला घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला HIV संसर्ग किंवा रक्ताद्वारे जे संक्रमण होणारे जे इतर आजार सरांनी सांगितले ते आपल्याला होणार नाही. पुढला प्रश्न सर असा असेल की HIV ग्रस्त जर आई असेल तर आईकडून दुधाच्या माध्यमातून बाळाला HIV होऊ शकतो का? कृपया याविषयी आम्हाला सांगा. खूप चांगला प्रश्न सर विचारला आपण. आपल्याकडे ऑलरेडी एक कार्यक्रम चालू आहे, बऱ्याच वर्षापासून चालू आहे. सध्या इलिमिनेशन ऑफ व्हर्टिकल ट्रान्समिशन जे आईकडून बाळाला होणारा जो HIVचं संक्रमण आहे किंवा सिफिलिस नावाचा जो आजार आहे त्याचंही संक्रमण आईपासून बाळाला होतं. तर हाही प्रोग्राम आपल्या राज्यामध्ये आता कॅम्पेन मोडमध्ये आपण राबवतो यावर्षी, ज्याच्यामध्ये सर्व गरोदर माता आपल्या राज्यामधल्या ह्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, उपजिल्हा रुग्णालय असतील, ग्रामीण रुग्णालय असतील किंवा जिल्हा रुग्णालय असतील, या ठिकाणी ह्या मातांची पहिल्या 3 महिन्यामध्येच आपण HIVची तपासणी करतो, सिफिलिसची तपासणी करतो. जर सिफिलिस असा आजार आहे की त्यांना एक बेन्झाथिन पेनिसिलिन नावाचं जे इंजेक्शन आहे त्याचे 3 डोस आपण 3 आठवड्याने दिले तर तो पूर्णपणे आजार बरा होतो. जर ते वेळेत आपण इंजेक्शन दिलं तर त्या बाळालाही त्याचा त्रास होऊ शकत नाही आणि बाळ नॉर्मल जन्माला येतं. त्याचप्रमाणे HIVची तपासणी केली आणि HIV जर पॉझिटिव्ह माता आली तर तिला आपण 32 ते 36 आठवड्यामध्ये तिचं जे व्हायरल लोड आहे ते आपण करतो, जेणेकरून तिच्या होणाऱ्या बाळाला HIVचा संसर्ग होईल की नाही ह्याची शंका किंवा ह्याचं निरसन आपण त्याच वेळेला करतो जेव्हा अजून वेळ आहे आपल्याकडे काही करण्याचा. जेव्हा बाळ जन्मतं त्यावेळेला आपल्याला एक माहिती असते की बाबा आई ही सुदृढ आहे किंवा तिचा जो व्हायरल लोड आहे तो 1000पेक्षा कमी आहे, त्यामुळे त्याला जी ट्रीटमेंट देण्यात येणार आहे किंवा त्याच्यावरती जे लक्ष देणार आहे ते आपलं थोडंसं कमी प्रमाणात होतं. जर आपल्याला शंका आलीच की बाबा बाळाला होऊ शकतो तर आपल्याकडे 2 औषधंही आहेत. ते झुडोविडिन नावाचं एक औषध आहे, नेव्हिरॅपिन नावाचं एक औषध आहे. असे 2 औषधं आपण बाळाला डिलिव्हरी झाल्या 72 तासांच्या मध्ये आपण देतो, जेणेकरून जे ट्रान्समिशन आईकडून बाळाला डिलिव्हरीच्या वेळेला होणार आहे ते आपण बऱ्याच अंशी थांबवू शकतो. सोबतच बाळाची जी तपासणी आहे, जर आपल्याला शंका असेल की बाळ बाबा पॉझिटिव्ह येते निगेटिव्ह येतं आहे तर त्याची 6व्या आठवड्याला एक आपण DBS नावाचं जे कार्ड त्याच्यावरती एक तपासणी करतो. 6 आठवडे, 6 महिने, 12 महिने आणि 18 महिने. जेव्हा 18 महिन्याची त्याची लास्ट तपासणी होते त्यावेळेला आपल्याला कन्फर्म होतं की ह्या बाळाला HIV आहे किंवा नाही. आमच्याकडे आता अशी बाळं मिळायला लागलेली आहेत की 18 महिन्याची जी तपासणी आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह येत आहेत. एखादं दुसरं बाळ जे आहे की आई अचानक डिलिव्हरीच्या वेळेलाच हॉस्पिटलमध्ये आली आणि मग त्यावेळेला तिची तपासणी HIVची तपासणी केल्यानंतर आई पॉझिटिव्ह मिळाली, मग त्यावेळेला आमच्याकडे वेळ नसतो की बाबा आता प्रिव्हेंटिव्ह काही मेजर्स आम्ही घेऊ. अशा वेळेला मग त्या बाळाला 2 प्रकारची औषधं दिली जातात. 18 महिन्यापर्यंत त्याच्या टेस्ट केल्या जातात आणि जर ते बाळ चुकून दुर्दैवानं जर पॉझिटिव्ह आलं तर आपण त्याला ART सेंटरवरून औषधोपचार सुरू करतो, जेणेकरून त्या बाळाचं आयुष्य जे आहे ते सुद्धा नॉर्मल राहील. फारच छान. डॉक्टर साहेब, रोशनी मॅडम, तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आलात आणि महत्त्वपूर्ण विषयावर छान माहिती दिली. त्यासाठी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे, आमचे जे हॅलो डॉक्टरचा संघ आहे त्यांच्यातर्फे आणि प्रेक्षक मित्रांतर्फे धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. कार्यक्रम कसा वाटते आम्हाला जरूर सांगा. hellodoctor2026@gmail.com. तुर्तास इथे थांबूया. धन्यवाद. एक नवीन कार्यक्रम घेऊन आम्ही पुन्हा तुमच्या भेटीला येणारच आहोत. धन्यवाद. नमस्कार.